सुहास, या खुर्चीत नको ना बसूस. सीता, मी ब्रेकफास्ट करून लगेच निघणारच आहे. नाही, तसं नाही. ती आशूची जागा आहे. सीता, ठीक आहे ना? आशूचं नसणं तुमच्यासाठी ठीक असेल, पण माझ्यासाठी नाहीये. आशू घरात नसला तरी सुद्धा त्याच्या गोष्टी सगळ्या जागच्या जागी असू देत, एवढं तर आपण करूच शकतो ना. अरे काहीच प्रॉब्लेम नाही, मी बसतो ना तिकडे. सॉरी सुहास, हे फक्त तुझ्यासाठी नव्हतं. सगळ्यांनीच आपण हे पाळूया. हो ताई, आम्ही सगळे जण हे लक्षात ठेवू. कीर्ती, पोहे दे. खूप दमलेले दिसताय. नाही सर, ट्रेनला फक्त गर्दी होती, बाकी काही नाही. आम्ही तुम्हाला परत बोलवलं याचं कारण आम्हाला तुमचा प्रामाणिकपणा खूप आवडला. आणि दुसरं म्हणजे रामचंद्र देसाईंचे सुपुत्र असून सुद्धा तुम्ही याचा कुठचाही बाऊ केला नाही. आम्ही तुम्हाला सांगितलेलंच आहे की आमची कंपनी स्टार्टअप आहे, त्याच्यामुळे इथे खूप काम असतं. कामाचे फिक्स अवर नसतात. तुम्ही जे एक्सपेक्ट करता ते मिळेलच असं सांगता येत नाही. पण तरी सुद्धा तुम्ही जे काम करता त्याचे रिवॉर्ड्स, क्रेडिट्स तुम्हालाच मिळतील ह्याची मी खात्री देतो. माझं पोटेन्शियल दाखवायची हीच संधी मला हवी होती सर. थँक्यू सो मच फॉर दिस अपॉर्च्युनिटी. पण आम्ही तुम्हाला ही नोकरी देण्याआधी तुम्हाला एक गोष्ट करावी लागेल. देसाई ऑटोमोबाईलमध्ये एक टेंडर सबमिट करला, ते तुम्हाला अप्रूव्ह करून द्यावं लागेल. सर, मी आधीच सांगितलं होतं तुम्हाला की पण तरी आम्ही तुमची गरज पूर्ण करतोय, तुम्ही आमची करा. ज्या कंपनीत तुम्ही काम करताय. काय सर की माझ्या वडिलांनी उभी केलेली कंपनी आणि माझा जॉब इंटरव्ह्यू या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. मी जरी कंपनीतून आता बाहेर पडलो असलो तरी माझ्या वडिलांचे संस्कार माझ्यावर बरंच आहेत. एनिवे, थँक्यू सो मच. इट वॉज नाईस टू मीट यू. मिस्टर आशुतोष देसाई, मग कधी जॉईन करताय? मला कळलं नाही. म्हणजे आम्हाला बघायचं होतं तुमची स्वतःच्या बळावर उभं राहण्याची किती तयारी आहे. कॉंग्रॅच्युलेशन्स, यू गॉट द जॉब. थँक्यू. बसा. वेल, आशू एवढा वेळ झाला आला नाही अजून. करू का फोन? जमता तुम्हाला. अरे मग मी बनवलेत नूडल्स आधी. ऐका, मी बनवतो, उगाच ऐका. थांब रे जरा, एक मिनिट थांब. फोन, शिवाचा फोन आहे. थांब. हा शिवा, बोल ना, बोल. हा आशू, अरे कुठे आहेस तू? आणि ओके आहेस ना? म्हणजे नोकरी मिळाली का? नाही ना, तर काय सांगू तुला. ठीक आहे आशू, काही प्रॉब्लेम नाही. आज नाही तर उद्या नक्की मिळेल. तू आता कुठे आहेस मला सांग. मी तेच करतोय, काय नोकरी शोधत फिरतोय नुसता. नाही, मी काळजी नाही करत आहे. मी म्हणते की आता खूप वेळ झाला अरे, आणि बऱ्याच ठिकाणी जाऊन आला असशील ना, तर थकला असशील, तर तू येतोस का इथे? तू ये आता, परत उद्या जा हवं तर परत. असं कसं घरी येऊन चालेल? नाही का अगं, मी एवढं चॅलेंज घेतलंय, ते पूर्ण केलं पाहिजे. लवकर नोकरी मिळाली पाहिजे यार शिवा. ठीक आहे, तू कर आणि लवकर ये, वाट बघते मी. हा येतो नक्की येणार. मग बाई, काय खोटं बोलतो तुम्ही? गरजेचं आहे ते. तू सांगितलंस ते केलं ना मी. आता मी काय करायचं सांग. पण ऐका, मी बनवतो. माझा एका देवाला तोंड दाखवायचे, ती लय मारा मला. ऐक, मी तुला आधीच सांगतो, जे काही करायचं ते मला करायचंय. हे बघ, शिवासाठी काहीतरी करतोय, त्यामुळे ते मला करायचं. तुम्हाला करायचं. मग हे दा कापा कांदे करा.
कापतो कांदे तर काय. पण हे सगळं काय आहे आशू? शिवा, आपण 1 वर्षापूर्वी याच दिवशी भेटलो आणि त्यामुळे ही फ्रेंडशिप अॅनिव्हर्सरी. आणि हे सगळे शब्द आहेत ना, हे तुझ्यासाठी आहेत. विश्वासू विश्वासू म्हटलं की शिवा आठवते. निडरता म्हटलं म्हणजे शिवा. आणि प्रेमळचा अर्थ माझ्यासाठी शिवा. आणि हे सगळे शब्द आहेत ना, या सगळ्या शब्दांना एकत्र केलं की तयार होते माझी लाडकी शिवा. पागल आहे बे आशू तू. थँक्यू, खरंच थँक्यू. अजून सरप्राईज बाकी आहे.